येणार आहे. पहिली काळजी स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलायच्या. कुठली सवय चुकीची? दुधाचा चहा पिणे. दुधाचा चहा, त्याच्यात साखर सगळं एकत्र उकळवताय. मला फक्त सांगा दुधाच्या चहामध्ये मी जर लिंबू पिळलं तर काय होणार आहे? चहा नासणार आहे. चहा जर नासणार आहे, तर लिंबामध्ये ॲसिड असतं 4 पीएच. ओके, सायट्रिक ॲसिड आणि पोटामधलं ॲसिड असतं 3 पीएच. पोटातलं ॲसिड जर काढून मी थोडंसं वाटीत ठेवलं आणि त्यात रुपया टाकला ना, तो एवढा तांबरेल, आयुष्यभर घासला तरी निघणार नाही. एवढं पोटातलं ॲसिड भयानक असतं. ओके. आणि मग त्याच ॲसिडमध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून चहा ओतताय, सकाळ, दुपार, संध्याकाळ हॉटेलला कटिंग चहा. ओके. हा जर ॲसिड माझ्या पोटात गेलं, तर त्याचा चिकटा होतो, चिकटा. आणि चिकटा जर पोटासारखा अडकत गेला, तर काय होतं? संडासच येत नाही. मूतखडा, पित्ताशयात खडा, डायबिटीज, त्याच्यानंतर दम्याचा पंप, त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला मी, ब्लड प्रेशरच्या गोळ्या, याच्यानंतर पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा. ती जर लेडीज असेल तर गर्भाशयाचे प्रॉब्लेम, पिरियडचे प्रॉब्लेम. दुधाचा चहा हे विष आहे. कारण तुमच्या अंगातला चिकटा, तुमच्या अंगातला स्लज, गाळ जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला गुळाचा काळा चहा प्यावाच लागेल. कारण जेवढा तुम्ही जास्त चहा पिणार, 1 कप, 2 कप, 1 ग्लास, 2 ग्लास, 1 तांब्या, काही प्रॉब्लेम नाही. हा जर तुम्ही चहा पीत राहिला तर काय होणार आहे? हा जो मसाला चहा तुम्ही पिताय ना, त्याला पहिल्यांदा नाही म्हणा. आणि जर प्यायचा असला तर पीत बसा, लवकर तिकीट काढा. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. त्यामुळे तुमची मर्जी आहे. शक्यतो त्यांना हात जोडून सांगायचा प्रयत्न करा. दूध दूध भाकरी खा, दूध चपाती खा, पावशेर दूध प्या. दुधाच्या चहाला नाही म्हणा. चहा भारतात आणलाय इंग्रज लोकांनी. इंग्रज लोक म्हणजे गोरे लोक. चहा पितात काळा. आपण कलरला काळे. चहा पितो दुधाचा. कुणाच्या दुधाचा? जर्सी गायच्या दुधाचा. पिशवीतला चहा. ओके. फॅट लावलेला चहा. गुरांना काहीतरी खायला टाकलेला रानातला, युरिया सुपला घातलेलं अन्न तेच, त्याच्या गुरांना, गायींना इंजेक्शन देतात. ऑक्सिटोसिन, हार्मोनचे इंजेक्शन. त्याच्यापासून काढलेलं दूध, त्याचा तुम्ही चहा प्यायला लागलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडत चाललाय. याच्यामुळे चहा फिरतो कसा बघा बॉडीमध्ये. मी घशातनं चहा आतमध्ये टाकला, अन्ननलिकेतनं चहा आतमध्ये आला. पहिल्यांदा कुठे आला तो? पोटामध्ये आला. आता मला सांगा, सगळ्यात जास्त भूक माणसाला कधी लागते? सकाळी उठल्या-उठल्या. सकाळी उठल्या-उठल्या भूक लागते. सगळ्यात जास्त भारी काम सकाळचा गावचा माणूस पहिला कुठला करतो? शहरातला माणूस. घट्ट दुधाचा चहा पितो आम्ही फर्स्ट क्लास. आणि चहा पिला रे पिला, की पोट गच्च. म्हणजे संडासच होणार नाही, टॉयलेटच होणार नाही. पोट गच्च झालं. मग मुळव्याध, फिशर, फिस्टुला, एनएस कॅन्सर, संडासमधनं रक्त पडतंय. आणि मग हे काय करतात? चूर्ण खायचंय मला, चूर्ण. आता चूर्ण खाताय म्हणजे अजून वरून प्रेशर दिला, चिकटा बसलाय, अजून तो जाम व्हायला सुरुवात होणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा काळा चहा प्या. अन्यथा तुमचा तो चिकटा आतड्यामध्ये जातो. लहान आतडं, मोठं आतडं, संडास वाटे जर बाहेर नाही पडला तर मुळव्याध, फिशर, फिस्तुला सगळं व्हायला लागेल. पोटात अल्सर व्हायला लागेल. पोट दुखायला लागेल तुमचं. अन्नलिकेला आतमध्ये आगाग व्हायला लागेल. पित्ताशयात खडे होतात. हे सगळं जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला प्यायचंय डिएक्सिनचा काळा चहा. ओके. हा चहा पिऊ शकता तुम्ही. चहा करायची पद्धत, पाणी आणि गुळ उकळा. त्याच्यात आलं, अद्रक, गवती चहा टाकला तरी चालेल. हे जर उकळलं, उकळल्यानंतर खळा-खळा पाणी उकळा. गॅस बंद करा. गॅस बंद केल्यावरती एका कपाला 1-2 चिमट चहापत्ती टाकली. पातेल्यावर झाकण ठेवलं. चहा गाळून प्यायचा. प्यायचा तेवढा पीत बसा. पातेल्यावर सकाळीच करून ठेवायचा. जमेल तेव्हा चहा पीत बसायचं. काही प्रॉब्लेम नाही. ऍसिडिटी, आम्लपित्त, डोकेदुखी, हातापायाची खाज, भूक लागत नाही, जेवण जात नाही, अर्धं डोकं दुखतंय, वजन वाढत राहिले, अंगाला काहीतरी उठायला लागले, सगळं सगळं टकाटक करतं. डायबिटीस कमी करतं, बीपी कमी करतं, झोप चांगली यायला लागते, फ्रेश वाटायला लागतं, हलकं वाटायला लागतं. मग दुधाचा चहा पिऊन दवाखान्याची भरती करण्यापेक्षा, सर माझं पोटच दुखतंय, सर मला मूळव्याधाचा त्रास होतोय, मूतखड्याचा होतोय, पित्त झालंय, संधी